इंदापूर नगरपालिका सर्वात जास्त चर्चेमध्ये आली आहे। सर्वच पक्ष कृष्णा भीमा विकास आघाडी सोबत आहेत। निवडणुकीमध्ये विजय आमचाच होईल असा दावा प्रदीप गारटकर यांनी केलाय। राज्यातील 288 नगरपालिकेच्या निवडणुकांपैकी इंदापूर नगरपालिका सर्वात जास्त चर्चेमध्ये आहे। याचं कारण म्हणजे एक पक्ष सोडला तर सर्वच पक्ष आमच्या कृष्णा भीमा विकास आघाडी सोबत आहेत। कुणीच कुणाला न बोलावता सर्वजण एकत्र आले आहेत। समोरच्या मंत्र्यांची कार्यपद्धती चुकीची आहे, यामुळे सर्वजण आमच्या सोबत आहेत। या निवडणुकीमध्ये जाणीवपूर्वक बाहेरच्या लोकांची इंदापूर शहरात बोगस मतदारांची नावं मंत्री कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी समाविष्ट केली आहेत असा गंभीर आरोप नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रदीप गारटकर यांनी केलाय। या निवडणुकीमध्ये विजय आमचाच होईल असा दावा सुद्धा त्यांनी केलाय। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी। पाहूया। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप दादा गारटकर आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। दादा नमस्ते। खऱ्या अर्थाने राज्यामध्ये इंदापूर नगरपालिका चर्चेत आलेली आहे। कशा पद्धतीचं आव्हान या निवडणुकीमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं आणि किती विश्वास वाटतो की तुमच्या ताब्यामध्ये या नगरपालिका येईल? राज्यात असलेल्या 288 नगरपालिका निवडणुकीमध्ये इंदापूरचा निवडणूक ही गाजते। याचं कारणच एक आहे, जे पण राज्यामधले राजकीय पक्ष आहेत हे त्यातल्या अर्धा पक्ष पलीकडे बाकीचे सगळे पक्ष हे आमच्या बाजूला उभे राहिलेत। विविध विचारांचा टोकाचे विरोधी विचार असणारी लोक देखील कोणीच कुणाला न बोलवता मनानेच एकत्र आले। सर्व राजकीय पक्षाच्या लोकांनी ही भूमिका घेतली की पैसेवाल्यापेक्षा संघटना मोठी, पैसेवाल्यापेक्षा कार्यकर्ता मोठा, ही भूमिका इतर सर्व पक्षांनी घेतली। फक्त आमचा आधीचा असलेल्या पक्षांनी भूमिका कार्यकर्ता संघटनेपेक्षा पैसेवाला मोठा अशी घेतलेली आहे। 700,000 मतं, 700 मतं तर नक्की बोगस आहे आणि त्याच्यावरती ते अवलंबून आहेत। इंदापूरकर जनतेला मी आवाहन करतो की इथं जो हा पैसेवाल्यांचा जो दहशतवाद आहे, त्या दहशतवादाच्या विरोधात उद्या मतदान करा आणि दहशतवाद पैसेवाल्यांचा संपवा। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।